शिवसेना कुणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात, तर शिंदेंना धक्का बसणार का? ठाकरेंच्या वकिलांचा तडगा, युक्तिवाद. तर शिवसेनेफुटीनंतर आमदार अपात्र ठरवण्यास नकार देणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या तर या याचिकेवरती सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जोया माल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांनी खंडपीठासमोर सुनावणी केली आहे. तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण संदर्भात वादावर सर्वोच्च न्यायालय आज महत्त्वाची सुनावणी पार पडत असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जो माल्ल्यांनी बागाची या न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या खंडणीसमोर सुनावणी सुरू आहेत. तर याचबरोबर एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं आहे. तर सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिक कपिल सिब्बल यांनी सविस्तर युक्तिवाद केला. त्यानंतर की 2013 आणि 2018च्या पक्षघटनेनुसार शिवसेनेने 2014 आणि 2019च्या लोकसभेत तसेच विधानसभा निवडणुका लढवल्या आणि यशही मिळवलं. या संपूर्ण काळात उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही घटनात्मक संस्थेने प्रश्नचिन्ह उभं केलं नव्हतं. तर सिब्बल यांनी न्यायालयात दावा केला की 2013ची पक्षघटना 13 मार्च 2013 रोजी निवडणूक आयोगाकडे अधिकृत सादर करण्यात आली होती. त्यावर आयोगाचा शिक्का आहे आणि हा दस्तऐवज आजही आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे ही पक्षघटना अस्तित्वात नव्हती असा दावा चुकीचा आल्याने त्यांनी नमूद केलं. तसंच 2018मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीनंतर आयोगाला पदाधिकाऱ्यांची यादी पाठवण्यात आली होती. त्या यादीत एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि शिवसेनेचे नेते म्हणून उल्लेख आहेत. विशेष म्हणजे त्यांची युक्तिवाद उद्धव ठाकरे यांनीच केली होती असं सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिलं. तर 2014 ते 2022 या कालावधीत उद्धव ठाकरे यांनी नेतृत्वाखाली शिवसेनेचे सत्तेत होते. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कार्यरत असताना एकनाथ शिंदे हे त्यांचे मंत्रिमंडळ होते आणि त्यामुळे त्या काळात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाला कोणत्याही स्तरावर आव्हान देण्यात आलं नव्हतं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुढील निर्णय राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. धन्यवाद.